मुंबईच्या मालवणीमध्ये सध्या श्री रामनवमीची शोभायात्राची सुरुवात झाली। आमच्यासोबत भाजप नेते विनोद सेलारजी आहे। विनोदजी काय सांगेल, आज रामनवमी शोभायात्राची सुरुवात झाली आहे, काय शुभेच्छा? आज मालाड मालवणी येथून ही रामनवमीची शोभायात्रा निघते आहे आणि न भूतो न भविष्यती असा इथे जनसमुदाय गोळा झाला आहे। रामभक्त हजारोंच्या संख्येने इथे आहेत आणि विशेषतः ज्या झाकिया तुम्हाला दिसतात आता रॅलीमध्ये, तर आम्ही मुद्दामने कॉम्पिटिशन ठेवली याच्यामध्ये कि आपलं जे कल्चर विरासत ज्याला म्हणतो, मोदी जी कहते हैं कि हमें विकास भी चाहिए लेकिन विरासत भी चाहिए। तो हमारे जो कल्चर है, हमारी परंपरा है, उसके आधार पर, हमारी आध्यात्मिक परंपराओं के आधार पर ये सब झाकिया है। त्यामुळे प्रत्येक मंडळाने आपापल्या पद्धतीने विचार करून एक भारतीय संस्कृतीचं इथे दर्शन घडेल अशा पद्धतीने झाकिया आणल्या आहेत आणि त्याचप्रमाणे लोक, जनसमुदाय, रामभक्त हे रामाच्या नावाने विविध घोषणा देऊन रस्त्यावर आले आहेत आणि विशेषतः मालवणीसारख्या वस्तीमध्ये आज एवढ्या मोठ्या संख्येने रामभक्त हे आपल्या रामाबद्दलचं प्रेम व्यक्त करतायत आणि संपूर्ण समुदाय या रामभक्तांना मदत सुद्धा करतोय, अशा पद्धतीचं सध्या इथे वातावरण आहे। पोलीसचा मोठा बंदोबस्त आहे। अनेक वर्षी तुम्ही बघितलं असेल की जर कुठली घटना घडली त्यानंतर जे लोकल इथे आमदार आहेत ते सांगतात की बाहेरून लोक इथे येतात। या वर्षी पण असं काही आहे की बाहेरून लोक आले? बाहेरून लोक आणण्याची परंपरा ही आमची नाही आहे, ही इकडच्या आमदारांची आहे। त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशांना इथे बसवलं। आम्ही असं कधीच करत नाही, कारण ते जिंकतात पण त्याच वोटवर, बाहेरच्यांच्या वोटवर। आम्ही इकडच्या लोकल लोकांना घेऊन जात असतो आणि रामभक्तला बोलवायला लागत नाही हो। अहो, कुंभला किती लोक आली मला सांगा, 60 करोडच्या वर हिंदू जमा झाला, तर मग रामयात्रेला येणार नाही का लोक? तर इकडचीच लोक आहेत, भक्तिभावाने येतात, मनापासून येतात, शिस्तीने येतात, रामनामाचा जय जयकार करत येतात। दुर्दैवाने गेली 2 वर्षात काही अप्रिय घटना घडल्या आहेत, हे निश्चितच आहे आणि त्या कोणी केल्या ते तुम्हालाही माहिती आहे। आता आयत्या वेळेला मी या विषयात बोलू इच्छित नाही, परंतु काही असामाजिक तत्वांनी रामप्रतिमेवर काही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला। यावर्षी सगळेजण कॉपरेट करतील आणि रामनामाच्या जयघोषात सर्व लोकांना घेऊन आम्ही पुढे जाऊ। जे राम भक्त आहेत, यात्रेत सहभागी झाले आहेत, जे मालवणीकर आहेत, त्यांना काही संदेश देणार यावर्षी? मालवणीकरांना संदेश एकच आहे, काही घाबरायचं नाही, सर्व हिंदूंनी एकत्र येऊन पुढे राहायचं। हिंदू एकत्र आला तर हा देश पुढे जाणार आहे आणि कोण इथे काही करेल म्हणून आपली रामभक्ती लपवायची गरज नाही आहे। सर्व ताकदीने या, मालवणी असलं तरीसुद्धा इथे मोठ्या संख्येने हिंदू राहतात आणि हिंदू धर्म हाच ह्या जगातला प्राचीन धर्म आहे। आपण सर्वजण मिळून या धर्माची परंपरा आणखी मोठ्या संख्येने जतन करू। कॅमेरामॅन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।